रात्री 1च्या दरम्यान मला काही कार्यकर्ते आणि लोकांचे फोन आले की या ठिकाणी लाईट सतत जाते आणि त्यांच्यावर चर्चा केली की बाबा का वरळी कोळीवाड्यामध्ये सतत लाईट का जाते. मी त्यांना सांगितलं असं डायरेक्ट तुम्ही जाऊन लाल डबा नाही बसवू शकत, का वरळी कोळीवाडा एक वेगळा आहे की तिथे गावकरी आहेत, त्या गावकऱ्यांची जागा आहे. त्यांना आपल्याला पहिल्यांदा विश्वासात घ्यायला पाहिजे, त्यांच्यावर बसून हे सगळं डिस्कस करायला पाहिजे, त्याच्यानंतर ते आपल्याला जागा देतील. तर गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेने बेस्टसाठी 1000 कोटीची तरतूद केलेली, परंतु तेवढे त्यांनी दिले नव्हते. त्यांनी काहीतरी 800 कोटी दिलेले. खरं तर गावकऱ्यांना मी विनंती करीन की आपण जागा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी की जेणेकरून BST त्या ठिकाणी सबस्टेशनचं काम सुरू करेल. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. वरळी कोळीवाड्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून वादळ सातत्याने लाईट खंडित होती. त्यामुळे इथे स्थानिक नागरिक आहेत मोठ्या प्रमाणात त्याला अडचण जात होती. त्यानंतर आज समितीच्या त्या वरळी कोळीवाड्याच्या पाणी दौऱ्यावर आहे. सातत्याने लाईट जात काय पाणी दौरा नाही, खऱ्या अर्थाने रात्री 1च्या दरम्यान मला काही कार्यकर्ते आणि लोकांचे फोन आले की या ठिकाणी लाईट सतत जाते. तर त्याचं कारण काय म्हणून मी आज सकाळी ऑफिसमध्ये आले आणि आमचे अधिकारी वर्ग सगळेच होते म्हणजे, आणि त्यांच्यावर चर्चा केली की बाबा का वरळी कोळीवाड्यामध्ये सतत लाईट का जाते. तर त्यांच्याकडून मला असं समजलं की त्या ठिकाणी वरळी कोळीवाड्यामध्ये एकच खाली सबस्टेशन आहे आणि ते सफिशियंट नाहीये. अजून एक सबस्टेशन आपल्याला बांधणं गरजेचं आहे. त्यामुळे काय, पूर्वीच्या ज्या केबल्स आहेत त्या फार जुन्या आहेत आणि ज्या संपूर्ण वाहिन्या गेलेल्या आहेत आपल्या इलेक्ट्रिसिटी सप्लायच्या, त्या सगळ्या वीक झालेल्या आहेत. तर तिथे ते चेंजेस होणं गरजेचं आहे. तर काय आहे, आमची लोक 2दा-3दा आले, ते लाल डबा बसवतो ना आपण, तर तो लाल डबा बसवायला काही लोकांनी विरोध केला. पण मी त्यांना सांगितलं असं डायरेक्ट तुम्ही जाऊन लाल डबा नाही बसवू शकत, का वरळी कोळीवाडा एक वेगळा आहे की तिथे गावकरी आहेत, त्या गावकऱ्यांची जागा आहे. त्यांना आपल्याला पहिल्यांदा विश्वासात घ्यायला पाहिजे, त्यांच्यावर बसून हे सगळं डिस्कस करायला पाहिजे, त्याच्यानंतर ते आपल्याला जागा देतील आणि तिथे आपण सबस्टेशन बांधायला पाहिजे. अशा प्रकारे चर्चा झालेली आहे. आज मी खऱ्या अर्थाने कुठे स्फोट झाला म्हणजे संपूर्ण वायरी जळाल्या आहेत ते पाहिलं आम्ही, आणि मला असं वाटतं आपले कर्मचारी सगळे इमर्जन्सी सप्लाय दिलेला आहे आणि काम पण चालू आहे आता जागेवर. तर अशा प्रकारे आपण हे करतोय. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. तीन 4 दिवस लाईट खंडित झाल्यामुळे काही हॉस्पिटलच्या देखील काही होत त्या परिस्थितीमध्ये इमर्जन्सी म्हणून ह्या वरळी कोळीवाड्यामध्ये काही प्रशासना महापालिकेच्या वतीने काही बांधण्यात येणार का? कारण की जर खंडित झालं तर त्याला अशा प्रकारे दुसऱ्या प्रकारे कुठून लाईट येणार. आपल्याला आता एकच मार्ग आहे की त्यांना सबस्टेशन या ठिकाणी वरळी कोळीवाड्यामध्ये आतमध्ये त्यांनी जागा दिल्यावर ताबडतोब सबस्टेशनचं काम ते सुरू करायला म्हणतायत, आणि ते जर झालं तर मला नाही वाटत की पुन्हा असा काय प्रॉब्लेम होईल. आणि यायला नाही पाहिजे, कारण का हॉस्पिटलमध्ये लहान बच्चू किंवा ज्येष्ठ नागरिक असतात की जेणेकरून त्यांना या गरमीच्या सीझन मध्ये लाईट जर गेला, कोणी ऑक्सिजन घेत असेल, म्हणजे खूप प्रॉब्लेम निर्माण होतात. तर तसं होता कामा नये म्हणून खरं तर गावकऱ्यांना मी विनंती करीन की आपण जागा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी की जेणेकरून BST त्या ठिकाणी सबस्टेशनचं काम सुरू करेल. स्वस्त ठेकेदार घेतला, पण कोणतीही सुरक्षा नाही, विमा नाही, अनुभव नाही. टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली? सोसायटीवर, कारण चुकीचा निर्णय घेतला. आमच्याकडे अनुभवी कामगार, विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे. तुमच्या सोसायटीसाठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय. लाईफलाईन सर्व्हिसेस, जबाबदारीचं दुसरं नाव. फास्ट ट्रॅकवर
मात्र या अशा प्रकारे तुमचं कॉर्डिनेशन नाही, माझं त्यांच्याशी कॉर्डिनेशन झालं नाहीये, पण माझं कर्तव्य बजावते की त्या जिथे आपले मतदार आहेत, जिथे जनता आहे सामान्य, त्या जनतेसाठी धावून जाणं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून मी आज या ठिकाणी ताबडतोब व्हिजिट केली, आपले अधिकारी बरोबर घेतले आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर आपण मार्ग काढण्याचा विचार केला. नाही. आता आज लोकसभेमध्ये नारी शक्ती विधेयक येणार आहे. हो. महिलांसाठी हे अतिशय महत्वाचं विधेयक मानलं जाते, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो किंवा लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या, त्याच्यामध्ये महिलांची आता संख्या वाढणार. एक महिला म्हणून तुम्हाला तुम्ही कसं पाहता या विधेयकाला? खरं तर सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच आदेशाने आणि त्यांच्या कामामुळे आज मी ही बेस्टची चेअरमन म्हणून त्या ठिकाणी बसलेली आहे. आणि लाडकी बहीण या बहिणीला मानाचा सन्मान त्यांनीच दिलेला आहे. तर त्याप्रमाणे आज आताचं जे 33% येत आहे रिझर्वेशन, ते खरोखर स्वागतार्ह आहे आणि महिलांना एक मान सन्मान देणारं आहे. पाणी हे केवळ शरीराची गरज नाही, ते मनाचीही शांतता आहे. जेव्हा तुम्हाला माहीत असतं की आमचं पाणी शुद्ध आहे, सुरक्षित आहे, तेव्हा मनही निर्धास्त राहतं. गेली 22 वर्षे टाकी स्वच्छतेचं काम जबाबदारीने करत आहोत. नियमित सेवा, अनुभवी टीम आणि कायद्याची पूर्ण पूर्तता. स्वच्छता आमच्यावर सोडा आणि निश्चिंत रहा. लाईफलाईन सर्व्हिसेस, मनशांतीचं पाणी. बेस्ट जे कर्मचारी आहेत त्यांना कोरोना काळामध्ये जे त्यांना काम केलं होतं त्याचा जो हप्ता होता तो आता त्यांना हातपासून मिळायला सुरुवात झालेली आहे. जो इतक्या दिवसाचा प्रलंबित होता तुमच्या कार्यकाळात. नाही, त्याचं कारण असं, खरं तर गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेने बेस्टसाठी 1000 कोटीची तरतूद केलेली, परंतु तेवढे त्यांनी दिले नव्हते. त्यांनी काहीतरी 800 कोटी दिलेले आणि त्याच्यातले 203 कोटी काहीतरी बॅलन्स होते. तर ते आम्ही रिक्वेस्ट केली खरं तर अश्विनी जोशी मॅडमना, अतिरिक्त आयुक्त, आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ताबडतोब ते पैसे रिलीज करायला सांगितले. आणि ते दिल्याच्या नंतर त्यांना मी सांगितलं, म्हटलं पहिलं म्हणजे करोना भत्ता हा कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे आणि म्हणून आपण कालपासून आपण कर्मचाऱ्यांना करोना भत्ता द्यायला आपण सुरुवातही केलेली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट समितीच्या अध्यक्ष, जेणेकरून कोरोनाचा विचार किंवा वर्लीतला जो सातत्याने जे लाईट खंडित होत होते त्यावर एक डीपी ह्या ठिकाणी बसवण्यात यावी, त्यासाठी आज त्यांनी पाणी आणि इथले जे गावकरी यांच्या परवानगीनंतर तो साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.